भावांनो गुड मॉर्निंग. आज आम्ही मोहित्या गावामध्ये आलेलो आहे आणि आजची गुड मॉर्निंग तुम्हाला आम्ही मोहित्यामधनं करतो आहे. गंमत अशी होऊन गेली आहे. काल आम्ही बघा सचिन भाऊ आणि आम्ही ना मंडप बुकिंगसाठी फिरत होतो रात्री. जवळजवळ आम्हाला 10 वाजता पण एक कॅमेरामॅन आला होता. कॅमेरा पण बुक करायचा होता. मग आता गंमत अशी होऊन राहिलेली आहे. प्रॉब्लेम असा येतो आहे आम्हाला सगळेजण फक्त वायद्यांवर वायदे. हा भाऊ HDFCला मॅनेजर आहे, सिनियर मॅनेजर आहे चोपडा ब्रँचला. आणि मग गंमत कशी होऊन जाते. आता यांना सोमवारी जावं लागेल. या भाऊला सोमवारी जावं लागेल. भाऊ आहे माझा, लहान भाऊ आहे. सोमवारी गेल्यामुळे मी ते बुकिंगचे सगळे आमचे तमाशे होतील. आणि हा सीझन इतका टाईट चालू आहे लग्नाचा की ना अजिबातच म्हणजे ते मंडपवाले वगैरे त्यांना ना टाईम नाही भेटून राहिला आहे. तर आता पण ते आमच्या कॉलनीमधला एक सोनू भाऊ आहे, त्याला सांगितलं तू यार म्हटलं लवकर ये. तो म्हणे रात्री त्याची 10 वाजेपर्यंत वाट बघितलं, तो रात्री 10 वाजेपर्यंत आलेला नव्हता. आणि आता पण म्हणे आता तो मी तुम्हाला 11 वाजता भेटतो. त्याला मी असं सांगितलं, अडचण सांगितली आमची. पण ते फक्त त्यांचा टाईम टेबल बघतात. मित्रांनो आपला टाईम टेबल कोण बघेल, कारण मी पण ड्युटीवाला माणूस आहे, भाऊ पण ड्युटीवाला माणूस आहे. सगळे टाईम टेबल आम्हाला बघावं लागतात, आहे की नाही. तर चला मित्रांनो, आता मोहिद्यामध्ये एक आहे, एक लतीफ करून आहे मंडपवाला. आम्ही काय करतो आहे ना 4-5 ठिकाणी ना कम्पेअर करतो आहे. गावामध्ये आम्ही 2 ठिकाणी पाहून आलो मंडपवाल्यांचे. ते एका जणाने 17,500 सांगून टाकलेले आहे. जसं की बोलू तुम्हाला मंडप कनाती, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो खाली मॅटिंग, 50 खुर्च्या, ते फोकस, स्टेज आणि साऊंड सिस्टीम याचे सगळे मिळून त्यांनी 17,500 सांगितले. आता आम्ही यांच्याकडे जातो मोहिदेवाल्याकडे. लतीभाई कसं आहे गाव असल्यावर थोडासा रेट कमी असतो. म्हटलं आम्ही इथेही तपास करतो, आम्ही सगळे रेट कम्पेअर करून घेऊ आणि नंतर मग आम्ही डिसाईड करू की नेमकं आम्हाला काय घ्यायचं नाही घ्यायचं, आहे की नाही. तर चला मित्रांनो, आम्ही तिथे जातो मंडपवाल्याकडे आणि तुम्हाला तेही दाखवतो आम्ही डिस्कस करताना, ठीक आहे. मित्रांनो बघा, आम्ही सचिन भाऊ आणि आम्ही जे तर या भाऊकडे आलो आहे. आम्ही भाऊ मोहिन्यामध्ये असतात. तर आम्हाला जे आमचं जे मेन काम आहे ते पहिले अगोदर भाऊकडे थोडंसं गप्पा वगैरे करतो आणि नंतर आम्ही आमच्या मेन कामाला जाणार आहोत. पण तत्पूर्वी म्हटलं चला आता आलोत आणि इथे एकदम छान वातावरण मित्रांनो. हे बघा तुम्हाला दाखवतो मी मोहिन्यामध्ये. हे बघा आहे की नाही, मस्त अंगणामध्ये झाडं, गाड्या उभ्या आहेत, लाल फुल लावलेले आहेत, मस्त झाडाखाली खाट टाकलेली. हे असतं मित्रांनो गावाचं वातावरण. आणि हे मस्त एकदम सुंदरसं घर, आहे की नाही. तुमचं नाव काय बरं झालं? कृष्णा दिलीप मैरे. हां, यांचं नाव कृष्णा दिलीप मैरे आहे. पण यांना आहे ना आम्ही ना JK म्हणून ओळखतो. मोहिद्यामध्ये JK म्हणून कोणी सांगून दिलं. तर चला आपण याची थोडंसं डिस्कस करतो. त्यांची ते अनुभव सांगतात. आणि हे दुबई रिटर्न, खास म्हणजे दुबईला जॉबला असतात, हे दुबई रिटर्न झालेले आहेत. आणि त्याच्याशी थोड्याशा गप्पा वगैरे करतो आणि मग तुमच्याशी बोलतो. तर मित्रांनो, आमचं असं ठरलं आता इथे मोहिद्यामध्ये जो मंडप आला आहे, आता त्याला आम्ही इथे बोलण्याचा प्रयत्न केला. भाऊंनी सांगितलं की त्यांना इथे बोलून घेऊ. परंतु गमत अशी की तो भाऊ थोडीशी व्यस्तता असल्यामुळे आणि आम्हाला जर डिझाईन पाहिजे असेल मंडपाची तर गावासाठी बरोबर आहे ना. बरोबर. तर आम्हाला डिझाईन जर पाहिजे असेल मंडपाची तर आम्हाला तिथे जाणं जरुरी. का तू एवढं सगळ्या पट्ट्या, एवढे मंडप, एवढं पसारायचे आणू शकत नाही. तर आम्ही काय करतो आता तिकडे जातो आणि मग तुमच्याशी आम्ही बोलतो. चला तर मित्रांनो जाऊया. चला अच्छा, चला मग आम्ही तिथे भेटूया डायरेक्ट. मित्रांनो, आम्ही मोहिद्या गावामध्ये फिरतोय. लतीफ भाऊकडे चाललो आहे. निसार लतीफ मंडपाला. आला रॉयल सम्राट याचाच आहे का स्वतःचा? हां, आहे का म्हणतो घरी? चला बरं पाहूया. साहिल चला तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे मंडपाल्याकडे. तुमच्याशी बोलतो मी थोड्या वेळामध्ये. मित्रांनो, आता यांचं आमचं बोलणं होऊन गेलं आहे. आता हे पण चालले आणि आम्ही पण चालले. तो जो मंडपाला आहे ना, तर तो मंडपाला डायरेक्ट आम्हाला आमच्या शहाद्यामध्येच भेटतो आहे मित्रांनो. तर आम्हाला तिकडे चाललं आहे. चला मला, तर आम्हाला तिकडे जावं लागेल आणि त्यांना तिकडे भेटतो आहे आम्ही. ते तिकडे गेटवर उभे आहेत. कुठे? शहाद्याला फॉरेस्ट कॉलनीच्या गेटवर आम्ही त्यांना भेटतो आणि मग डिस्कस करतो. चला ठीक आहे, या इकडे. हां, म्हणजे हळदीचे प्रोग्राम नाही हळदीचा नाही प्रोग्राम आहे. आपला जो लतीफ भाऊ आहे, लतीफ भाऊ आहेत. आता आम्ही ना आमची जागा दाखवतो आहे. हळदीचा नाही प्रोग्राम आहे आपल्याकडे मेहंदीचा प्रोग्राम आहे. मेहंदीचे प्रोग्राम. हां, मेहंदीचा प्रोग्राम. किती लोकांचा प्रोग्राम आपला? म्हणजे लोक वगैरे काही आता कॉलेज मेहंदीला कॉलेज 200-250 काही ना काही बजेट होणार त्या हिशोबाने आपल्याला नाही. आपण मंडप टाकावं 4 लागेल. फक्त पोल पर पट्टीला असेल एवढं. हां, मग ते 15x60च्या मंडप राहणार. 15x60चा. हां 4 पट्ट्या. हां, 4 पट्ट्या म्हणजे 15x60. असं आहे का? आणि मला सांगा स्टेजचं काय मग? स्टेजचं असं राहणार ते आपलं 8x12च्या स्टेज राहणार मग. 8x12चा हां, का 16चा? 8x16 करून देऊ. बरं. आणि बरं ठीक आहे, 8x16चा स्टेज राहणार.
आणि त्याच्यावर साऊंड सिस्टीम आहे तुमच्याकडे? नाही, साऊंड सिस्टम मी तो छोटी करून करावं लागेल ना. कोणाकडनं? तो आहे ना काय साऊंड आपला समजा तो इथं नाही DJ ऑर्केस्ट्रावाला तो देतो ना. डीजेवाला देतो का? डीजे बी का त्याच्याकडे? नाही, फक्त ते साऊंड सिस्टम देऊन टाकतो तो. असं आहे का? मित्रांनो तुमच्याशी यांच्याशी डिस्कस करून मग तुमच्याशी बोलतो. भावांनो, आज आहे ना, आजचा आपला आहे ना खूप सारा टाईम जाणार आहे. कारण मी कितीही प्रयत्न करतो आहे पण बुकिंगसाठी ना फार तकलीफ होणार यार आम्हाला. हे बघा, सॉरी जरा आहे ना गरम जास्त होतं म्हणून थोडंसं असं मोकळं करून घेतलं होतं. कारण हीट एवढी आहे वातावरणामध्ये, थोडासा वारा येतो तरी देखील ती वारा पण येतो ना, वाऱ्यासोबत अशी गरम हीट येते. तर बुकिंगचे फार मोठे लफडे राहिले यार. करावं तरी काय, असं फार नाकीने येत आहेत. रेट एकदम स्ट्रॉंग आहेत, म्हणजे अक्षरशः 3-4 तासांसाठीचे रेट्स जमीन म्हणजे काय म्हणतो ना आपण आकाशाला भिडलेत अशी रेट आहेत एकदम खतरनाक. तर आम्ही कम्पेअर करून राहिलो. तुम्ही तर थोड्या वेळापूर्वी बघितलं आम्ही मोयद्यात जाऊन आलो. सचिन भाऊ आम्ही मोयद्यात जाऊन आलो. मोयद्यामधनं आम्ही आता परत रिटर्न शहाद्यामध्ये आलो. नंतर घरामध्ये बसलो आहे आणि तोच विषय चालला आहे आमचा. आणखीन एकूण जाणं मंडपवाल्यांना आणखीन एकूण जाणं बोललं आहे कम्पॅरिझनसाठी. यार एक लग्न काढायचं म्हटलं म्हणजे साधे नाके नाही यार, तारखा मिळणं मुश्किल असतं. जेमतेम हॉल बुक झाला आहे मित्रांनो. तर आता ह्या अशा गोष्टी चाललेल्या आहेत सगळ्या. चला पाहूया आता नेमकं आणखी काय घडतं नाही घडतं. तसं तुम्हाला अपडेट तर देतच राहतो आहे प्रत्येक गोष्टीचा. पण फार नाके मिळते यार. उद्या आणखीन आम्हाला बस्ता करायला जायचं नंदुरबारमध्ये. बस्ता करायला जायचं आहे आणि मग तुम्ही समजू शकता तो उद्याचा दिवस पण माझा असाच जाणार आहे. तर मित्रांनो हे ब्लॉग थोडेसे लेट चालतील. म्हणजे सकाळचा जो 8 वाजता जो माझा टाईम आहे स्टँडर्ड टाईम, तर ते 8 वाजायच्याऐवजी संध्याकाळी 4-5 वाजता म्हणा 6 वाजता म्हणा असे काहीतरी रिलीज होतील. तर तुम्ही वेळेची ती गोष्ट समजून घ्या मित्रांनो, आहे की नाही. या अशा गोष्टी घडू शकतात, तुमच्यासोबत पण घडू शकतात. काय करणार आता, नाहीला इशू. तर मित्रांनो बघा, हे जे असं आहे तर हे मंडपवाल्यांशी आमची थोडंसं बोलणं वगैरे चाललेलं आहे. डेकोरेशन मंडपवाले तर आणि बाकीचे मंडळी जिथे घरात बसले आहेत. बघा आम्ही सगळे मावशी वगैरे बसून आम्ही सगळे इथे डिस्कस करतो आहे. या हिशोबाने आमचं डिस्कशन चालू आहे मित्रांनो. आता चालूच एक मंडपवाले गेले आहेत. आता आणखीन एक मंडपवाले म्हणजे डेकोरेशनवाले मंडपवाले गेले आहेत. आता डेकोरेशनवाले आले आहेत, त्यांच्याशी आम्ही बोलतो आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर माझ्या प्रिय मित्रांनो, आता बघा मी आत्ताच तिकडनं आलो. कुठून आवाज कमी कर थोडा. माझ्या प्रिय मित्रांनो, आता मी सचिन भाऊ वगैरे आम्ही सगळे थोडंसं फिरून आलो. त्यामुळे त्या गावाला पण गेलो होतो आणि प्रॉब्लेम आता असा होऊन राहिला होता की आम्ही आता जवळजवळ 4 ते 5 मंडपवाले बुकिंग केले. इकडे बघ, हा माझा भाऊ आहे. हा भाऊ आहे माझा. तर 4 ते 5 मंडपवाल्यांना आम्ही बोलवलं आणि थोडंसं आम्ही व्यवस्था वगैरे केली, बघितलं. तर कम्पेअर वगैरे करून एक जण आम्हाला पडलेलं आहे मित्रांनो. तर आता थोड्या वेळामध्ये आणखी परत संध्याकाळी आता दुपारचे वाजले 11:30-12 होऊन गेले आहेत. आता परत आणखी संध्याकाळी ते तो मंडपवाले येऊन त्याला आता आम्ही फायनल करणार आहेत. म्हणजे त्याला बयानं वगैरे देऊन टाकू, बयानं वगैरे देऊ आणि बयानं दिलं म्हणजे पावती वगैरे फाडून घेऊ, म्हणजे ती तारीख आमची पक्की होऊन जाईल या हिशोबाने, आहे की नाही. तर चला आता मी काय करतो, आपल्याकडे आलो आहे. अक्काने आज परत ते पुरणपोळ्या आणि आंब्याचा रस केलेला आहे. अरे यार ते पुरणपोळ्या खाल्ल्यानंतर सगळं कसं होतं आहे मला. आता खावा लागेल अक्काकडे आलं ना त्याच्यामुळे. त्याला पण बघूया अक्का काय करते. काय हे बघा मित्रांनो, वाढते अक्का वाढून राहिली बघा इकडे. हा आमचा असा ओव्हर सगळा असं गारडा गेला सगळा किचन. हे काय रशी भात पुरणपोळ्या अजून रस, आंब्याचा रस चांगला आहे. चला तर आपण काय करूया, तिकडे बसूया. आता अक्का मस्त एकदम तिकडे आपल्याला वाढून देईल. वाढल्यानंतर आपण जेवण करूया. तुम्हाला मी दाखवून दिलं तरी ताट परत पण दाखवते तुम्हाला. हे बघा मित्रांनो, याच्यामध्ये असं प्रकारचं जेवण आलेलं आहे. आंब्याचा रस, रशी, भात आणि तुमचं पुरणपोळ्या. आता याच्यामध्ये तळलेले पदार्थ मी मुद्दाम नाही घेतलेले. त्याच्यामध्ये कुरडया आल्या, भज्या आल्या, पापडं आले. त्या सगळ्यांचा मला त्रास होतो मित्रांनो, त्याच्यामुळे मी हे कमी केलं आहे. आता हे मी जेवण करतो आणि मग तुमच्याशी बोलतो.